नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे आषाढी एकादशी. आत्ताच आपण पाहिलं की एकादशी झाली, काल परवा झालेली आहे आणि सगळीकडे असं भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. ही वारीची परंपरा खूप जुनी आहे. माझ्या लहानपणापासून ही वारीची परंपरा मी पाहत आलेली आहे. नकळत्या वयामध्ये सुद्धा हे सगळे जे वारकरी पंढरपूरला चाललेले असतात, खांद्यावर पताका असते आणि तोंडामध्ये विठ्ठलाचा नामाचा गजर असतो. स्त्रियांच्या डोक्यावर तुळशी असतात आणि अशा छान जयघोष करत, विठोबाचा जयघोष करत ही मंडळी चाललेली असतात. लहानपणी हे दृश्य पाहिलेलं होतं आणि आज त्याच्यामध्ये खूप बदल घडत आहे. आणि मला असं आठवतं लहानपणीसुद्धा माझे आजोबा या वारीच्या दिवसात आम्हा भावंडांना घ्यायचे आणि एक सुंदर अभंग म्हणायचे, की विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. तर लहानपणी हे ऐकलेलं आजोबांच्या तोंडचं गीत अजूनही मला आठवतं. म्हणजे आम्ही छोट्या-छोट्या हाताने तो म्हणजे टाळ्या वाजवायचो. पण त्यातसुद्धा एक आनंद होता. आज वारीची परंपरा बदललेली आहे. जुन्या काळापेक्षा आजचा काळ हा खूप प्रगतिशील झालेला आहे आणि वारी ही अतिशय सुखाची आणि आनंदाची झालेली आहे. पूर्वी खेडेगावातून प्रत्येक खेड्यातून ह्या अशा दिंड्या निघायच्या आणि मग त्यामध्ये घरातलंच जे काही असेल मीठ-पीठ बांधून घ्यायचं आणि भाकरी बांधून घ्यायच्या आणि त्या भाकरी शिळ्या जरी झाल्या तरी संपेपर्यंत त्याच खायच्या. काही सुविधा नव्हत्या. पण मनात मात्र एक ओढ होती, की विठोबाचं दर्शन घ्यायचं आणि एखादं आई जसं एखाद्या आपल्या बाळाकडं ओढीनं जाते किंवा एखादं बाळ आपल्या आईकडं ज्या ओढीनं जातं, तसं ही विठू माऊली आपण माऊली म्हणतो. आई आहे ती सगळ्यांची आणि आई जशी बाळांवर आपलं प्रेम करते, आपल्या मुलावर प्रेम करते, तसाच हा विठुराया सगळ्यांवर भरपूर प्रेम करत असतो आणि त्यामुळं आपण आईला भेटायला चाललोय अशी भावना सगळ्यांची असते. मनात भक्तिमय वातावरण आणि आत्ताचं वातावरणही खूप छान असतं. नुकतीच पावसाला सुरुवात झालेली असते आणि सगळीकडं आल्हाददायक वातावरण असतं आणि त्यामुळं उन्हाचा त्रास म्हणा किंवा इतर त्रास हा कमी होत असतो वारकऱ्यांना. तर हे जे वारकरी आहेत यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, खांद्यावर पताका आणि तोंडामध्ये विठोबाचं नाव घेऊन ही मंडळी मोठ्या भक्तिभावानं पंढरपूरकडे चाललेली असतात. जुन्या काळामध्ये लोकांचे हाल व्हायचे. राहायला निवारा नसायचा. मग कुठल्यातरी धर्मशाळेमध्ये किंवा कुठेही ही लोक राहत होते. पण आत्ताचे जे स्वरूप बदललेलं आहे ते खूप छान आहे. कारण आता वेगवेगळ्या मोठमोठ्या सामाजिक संस्था असतील, ह्या संस्था ह्या वारकऱ्यांसाठी खूप मदतीचा हात देतात. त्यांना सगळ्या रस्त्यानी कसलीही ददात पडत नाही. मग फराळ असेल, जेवण असेल, ज्या ठिकाणी ह्या दिंडीचा मुक्काम असतो, त्या ठिकाणी ते गावकरी त्यांची ही मनोभावे सेवा करतात. त्यांची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, अंघोळीची व्यवस्था, सगळ्या प्रकारची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे आता ही एक सुविधा झालेली आहे, की जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची नोंद केली जाते. प्रत्येक गावातून ज्या दिंड्या निघतात, त्याची नोंद त्यांच्याकडे असते आणि त्यामुळं त्या एखादा जरी वारकरी हरवला, तरी त्याला त्याच्या दिंडीमध्ये सुखरूप पोहोचवलं जातं. कारण यासाठी पोलीस प्रशासनसुद्धा खूप मोठी चांगली जबाबदारी पार पाडत आहे. तर अशा पद्धतीनं हा कोणी एका धर्माचा, जातीचा हा सोहळा नाही. हा अवघ्या महाराष्ट्राचा सोहळा आहे. इथं जात, धर्म, पंथ, भाषा सगळं विसरून आपण फक्त माणूस म्हणून एक आहोत आणि म्हणून आपल्याला माहीत आहे, की ह्या दिंडीमध्ये जेवण देणारे फक्त मराठ्याची किंवा इतर जातीची मराठ्याचीच माणसं असतात असं नाही. तर याच्यामध्ये शीख समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे, मारवाडी समाज आहे. सगळ्या प्रकारची लोकं, सगळ्या जाती धर्माची लोकं या वारकऱ्यांची सेवा करत असतात. किती छान वाटतं ना बघून हे, की प्रत्येक देव जरी वेगळा असतो,
देवाची नावं वेगळी आहे, पण देव हे जे तत्व आहे, हे तत्व मात्र एकच आहे. आणि सगळेजण आपापली सेवा, या वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा असं म्हणून मनोभावे त्यांची सेवा करत असतात. या ठिकाणी पूर्वीच्या काळी माणसं आजारी वगैरे पडायची, पाऊस सुरू झालेला असतो, त्यामुळं थोडीशी गैरसोय व्हायची. पण आता शासनानं असं केलेलं आहे, की फिरते दवाखानेही ठेवलेले आहेत. दिंडीबरोबर जर काही अपघात झाला किंवा एखादा आजारी पडला, तर त्याच्यासाठी हा फिरता दवाखानाही आहे. दुसरं असं, की महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. खूप स्वच्छता पाहिली जाते. कारण जसं माणसाला झोप आवश्यक आहे, जेवण आवश्यक आहे, तसंच शौचालयसुद्धा फार महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून मोबाईल शौचालय, फिरतं शौचालय त्यांनी ठेवलं आणि त्यामुळं कुठंही घाण झाली नाही. आणि स्त्रिया असतील, पुरुष असतील, यांची कुचंबणा कुठं होत नाही. आणि त्यामुळं आता कसं होतं, की पोट साफ झालं तर सगळं आरोग्य दिवसभराचं चांगलं जातं. हे काय म्हणजे हसण्यासारखी गोष्ट नाही समजा, पण किती चांगलं वाटतं प्रत्येकाला, की कसलीच गैरसोय नसल्यामुळं त्यांचा दिवसही आनंदात जातो, कोणी आजारीही लवकर पडत नाही. आणि हा पायी प्रवास त्यांचा अतिशय सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जात असतो. लफंगे जे असतात, यांच्यापासूनही त्यांचं संरक्षण होतं. आणि त्यामुळं बिनधास्तपणे फक्त एकच मुखी विठ्ठलाचं नाव आणि डोळ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती पाहण्याचं स्वप्न घेऊन ही मंडळी झपाझप पंढरपूरकडे चाललेली असतात. आता या ठिकाणी निसर्गसुद्धा आपली उधळण करत असतो. पावसाची रिमझिम सुरू झालेली असते. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि वातावरण असं प्रसन्न आणि आल्हाददायक झालेलं असतं, की या वारकऱ्याचा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. तर अशा प्रकारचे दिंडीचं बदललेलं रूपही खूप चांगलं आहे. मूळ तत्व काय आहे तर श्रद्धा. आणि ही जी श्रद्धा जी आहे, ही माणसाला बळ देते जगण्याचं. पंढरपूरचा विठोबा दोन्ही हात कटेवर ठेवून उभा आहे. लाखो भाविक त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यापुढे नतमस्तक होतात आणि हा सर्वांना आशीर्वाद देतो. आता आपण घरी राहिलेले जे काही असतील, की जे तिकडे जाऊ शकत नाहीत, पण एकादशीचा उपवास धरला, की खूप पुण्य लागतं अशी श्रद्धा आपल्या मनामध्ये आहे. कारण हा महाराष्ट्र श्रद्धेवर जगतोय आणि म्हणून ही श्रद्धा जी आहे, ही वारीची परंपरा जी आहे, ही अखंडित चालीत राहावी. आता मला असं वाटतं, की आपण शरीरानं जरी नाही गेलो, तरी मनानं मात्र तिथे कधीच पोहोचलेलो असतो. आणि मग आता तर खूप छान आहे, कारण आता टीव्हीचा जमाना आहे आणि घर बसल्या आपण विठ्ठलाची, रुक्मिणीची पूजा आपण घर बसल्या पाहत असतो आणि डोळ्याचं पारणं फेडणारं ते दृश्य असतं. आणि इथूनच आपण टीव्हीतल्या विठ्ठलाला हात जोडतो आणि म्हणतो, की सर्वांना परमेश्वरा सुखी ठेव, त्याच्या पाठीमागून मला ठेव आणि सगळीकडे आबादी आबाद करू दे. आणि हा विठ्ठल सगळ्यांचं रक्षण करण्याकरता 24 तास पहारा ठेवून आहे आपल्यावर. तेव्हा सर्वांना ह्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कथा संपली, पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.